बघ 2 अच्छा बघा. पाणी पण घेणार नाही कारण आपल्याला नमस्कार मंडळी, जय अग्रिकुली चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय वडील आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आम्ही पुन्हा एकदा चाललोय ते म्हणजे पोगोल्याना. माझ्यासोबत आज हर्षल असणार आहे. आणि मित्रांनो, बघूया किती चिंबोड लागतात आपल्याला ते तुम्हाला गेल्यावर दाखवतो. कारण टाकताना दाखवणार नाही, डायरेक्ट उकवताना दाखवू, कारण वेळ झालेला आहे ऑलरेडी. आणि जर चॅनलवर जर नवीन असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग पोगोल्याना माझ्यासोबत मित्रांनो. आपले शेवटची पोगोल झालेली आहे, त्यात आपण टाकणार आहोत. नंतर मग डायरेक्ट उकवायला बघू शकता परिसर कशा प्रकारे टाकली जाते दाखवतो तुम्हाला. एक अशी घालावं लागते कारण हे नवे आहेत ना, मुले आहेत त्या वरती राहते पोगोली, त्यासाठी दाबायला लागते. बसलेले आहे पाणी येईल, पाणी आला की काढू काम आपण. मित्रांनो, आपल्या पोगोळ्या टाकून झाल्या आणि आता एक 20 मिनिटं झाले आणि आता आपण चाललो ते उकवायला. थोड्याशा पोगोळ्या टाकायच्या राहिल्या, 1-2 पोगोळ्या टाकायच्या राहिलेल्या आहेत. कारण पाणी नाही आला त्यामुळे आता परत टाकायला जाणार आहोत. आता उकवायला जाणार आहोत. पहिलं बघूया किती पोगोल्यांना पाणी गेलाय, दाखवतो तुम्हाला. चला तर माझ्यासोबत पोगोल्या उकवायला. मित्रांनो, 2 ते 3 पोगोल्यांना पाणी गेलेलं आहे. बघू शकता आताच पाणी आलेलं आहे. जवळपास 20 मिनिटं झाले पोगळ टाकून. लागते पहिली बघा, छोटी लागलेली आहे आपल्याला. ही बघा छोटी लागलेली आहे, ती सोडणार आहोत आपण. सोडणार आहोत. दुसरी पोगली बघूया काय.
आपण आज मित्रांनो पगोल्यांना सुपा वापरलेला आहे, चिंबोड्यांचा आवडता खाना हा बघा. आणि साईडचा परिसर बघू शकता, बाराचा परिसर आहे. टाकायला पाहिजे. दोन आल्यात छोट्या बघा, आपण घेणार नाही. बघा पहिली तिसऱ्या पगोलीला लागले ती बघा, म्हणजे चांगले साईज म्हणजे मीडियम साईजची चिंबोड लागले. ठीक आहे, बोनी झाली आपली चांगली. चला बघा, एकच पगोली झाली, दोन चिंबोडी बघू शकता. काम 25. इकडेच घेऊन येते अक्षय. मित्रांनो बघा, आताच पाणी आलेलं आहे आणि आपल्या दोन पगोल्या राहिलेल्या टाकायच्या त्या आता टाकणार आहोत. पुढच्या पालवणीला आपल्याला पालवणी चांगली भेटेल, पाणी जाईल तोपर्यंत. चला बघा, चांगल्या साईजची कुर्ली आलेली आहे. पाणी पण कमी भरलंय का? पाणी पण कमी आहे. 4 तर चिंबोड झाले ना आपल्याला, 6 पगोल्याना काढलाय काम. बघ दोन एकदाच बघा कसले आहेत कुर्ल्या, दोन्ही आल्यात. आज कुर्ल्यांचा मौसम आहे आणि काम 25 आहे. एक नंबर साईज बघा, साईज बघा. दोन आलेले आहेत एकच पगोली. ही दुसरी आपली पगोली असेल की दोन चिंबोडे आलेत एकाच पगोलीमध्ये. बघा टाकणार त्याच्यात. बघा दोन आल्या छोट्या छोट्या. आपण काय घेणार नाही कारण आपल्याला मीडियम साईजचा आहे. इकडे टाकता बाबा, डबल त्या पगोलीत यावायला नको. आला आलाय बघा, काला काला आलाय, काला काला एके डांगावाला. चला पगोली आहे आपली. काय पाहिजे सांगा. काय येईल ते आपला. अक्षय तर मोये मोये झालाय. बघा अजून एक ऍड. पहिली पालवणी मित्रांनो चांगली गेली आपली. आपण आणल्यात 20 पगोल्या. 20 पगोल्याने जवळजवळ 7-8 चिंबोड लागली. बघा पाणी एकदम स्लो भरतंय त्यामुळे फोक्स नाही देत. मित्रांनो पहिला उकवा झालेला आहे आपला, पालवणी झालेला आहे
आणि बघू शकता आपल्याला किती चिंबोडे लागली, जवळपास 7 ते 8 चिंबोडे लागलेले आहेत। एक 10 पगोल्यांना पाणी गेला। उधाण एक खूप बारीक आहे त्यामुळे पाणी नाही येत, वरती काय पाणी गेलाय नाही। तर बघूया आता आपण बांधूया त्यांना, दाखवतो कशा प्रकारे बांधतात ते। चला तर दोरा धागा घेतलेला आहे। जरा कोल्हेला बांधताना थोडे तकलीफ होतं आपल्याला। जवळ घ्यायचा येतो धागा। हे बघा बांधून झालेलं आहे, बघा कशी फिट्ट बांधलेलं आहे। असंच आपण सर्व बांधून घेऊया आणि नंतर डबल पुन्हा एकदा उकवायला जाऊया। पगोल्या दाखवतो तुम्हाला किती चिंबोडे झाले, सगळं बांधून घेतो आता। चला छोटे आलेले मित्रांनो बघा। फायनली मित्रांनो आपली फिशिंग झालेली आहे कंप्लीट। आपल्याला एकच पालवणी भेटली, दुसऱ्या पालवणीला पाणीच गेला, कारण उधाण छोटा आहे त्यामुळे पाणी काही जास्त काय आला नाही। त्यामुळे वरतीच पगोल्या राहिल्या, आपल्या काय 10-1 पगोल्या पाण्यात होत्या, त्यामुळे 10-12 चिंबोडे लागले। तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।